काव्या म्हणाले, एक दिवस मी अचानक बेशुद्ध पडले. रिपोर्ट्स आले आणि आयुष्य बदललं. डॉक्टर म्हणाले होते, दीर्घ उपचार, खर्च आणि अनिश्चित भविष्य. त्या दिवशी अमोल रडला होता. माझ्या सासरकडून हळूहळू प्रश्न सुरू झाले. मुलं कधी? उपचारांवर एवढे पैसे का? आणि शेवटी एक वाक्य, तुझ्यामुळे अमोलचं आयुष्य अडकलं. माझ्या अंगावर काटा आला. मी स्वतःला दोष देऊ लागले. अमोलला मी ओझं वाटू लागले. मीच त्याला सांगितलं, तू वेगळं आयुष्य सुरू कर. तो तयार नव्हता, पण माझं ठाम होतं. अमोल बोलू लागला, अनु, तुझ्याशी लग्न करताना मी पूर्ण प्रामाणिक होतो. पण पूर्ण सत्य सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं. तो थांबला. मला वाटलं भूतकाळ तिथेच संपेल. मी दोघांकडे पाहिलं. काव्या आजाराने खचलेली, अमोल अपराधाने मोडलेला, आणि मी सत्य आणि विश्वास यांच्यामध्ये अडकलेली. मी मनात, मी कोण आहे या नात्यात? काव्याने माझा हात धरला. काव्या म्हणाली, अनु, तू चांगली बायको आहेस. मी तुझी जागा घ्यायला नाही आले. त्या शब्दांनी माझं हृदय अजूनच तुटलं. सत्य समजलं होतं, पण स्वीकारायची वेळ आता सुरू होत होती. 5. आजार, बलिदान आणि वेगळं आयुष्य. आजार फक्त शरीराला लागत नाही, तो नात्यांनाही जखमी करतो. काव्याच्या उपचारांचे दिवस सुरू होते. औषधं, तपासण्या आणि प्रत्येक रिपोर्टसोबत वाढणारी भीती. अमोल दररोज हॉस्पिटलमध्ये येत होता. मीही, पण अंतर राखून. एक दिवस अमोल बाहेर गेला होता. काव्या मला म्हणाली, अनु, आजारानं माझं शरीर नाही, पण माझा आत्मविश्वास तोडला. ती थांबली. मला बायको म्हणून माझी जागा राहिली नाही हे कळायला वेळ लागला. मी तिच्याकडे पाहत होते. ती माझी सौत नव्हती. ती एक हरणारी स्त्री होती. मी मनात, मी जिंकले का की सगळेच हरलो? माझ्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळी अमोल माझ्याशी बोलला. अमोल म्हणाला, मी दोघींनाही दुखावलं. एकीला सोडून दुसरीकडे पूर्ण नसलो. तो रडत होता. पहिल्यांदाच मी त्याला इतका कमकुवत पाहिलं. काव्या म्हणाली, अनु, मी कधीच अमोलला परत मागणार नाही. माझ्यासाठी त्याचं येणं फक्त आधार आहे, हक्क नाही. त्या शब्दात एक महान त्याग होता. हॉस्पिटलमध्ये कुजबूज सुरू झाली. नवऱ्यासोबत 2 बायका? काय विचित्र नातं. त्या शब्दांनी मला टोचलं. समाज नेहमी पाहतो, समजून घेत नाही. त्या रात्री मी ठरवलं. मी म्हणाले, काव्या, उपचारात तू एकटी राहणार नाहीस. अमोल दचकला. अमोल म्हणाला, अनु, मी त्याला थांबवलं. मी म्हणाले, आज नाही तर उद्या सत्य समोर येणारच आहे. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, तू खूप मोठी आहेस अनु. त्या क्षणी मला कळलं, माझी लढाई सौताशी नाही, ती परिस्थितीशी होती. 6. 2 बायकांचा आमनेसामने. सत्य कितीही लपवलं तरी ते कुजबुजीतून बाहेर येतच. हॉस्पिटलच्या बाहेर नातेवाईक जमू लागले.